एकदा एका गावामध्ये श्रीमंत शेठजी होते, पण त्यांची जी पत्नी होती त्यांच्या पत्नीला परमार्थाची खूप गोडी होती. कथा असेल, कीर्तन असेल, तिथं आवर्जून जाणार अशी त्या शेठजीची पत्नी. पण एक दिवस काय तिच्या मनात विचार आला की आमच्या शेठजींनी सुद्धा कीर्तनाला आलं पाहिजे. आता घरी गेली. दुसऱ्या दिवशी ती म्हटली, आज कीर्तनाला चला माझ्यासोबत. हा म्हटला, हे बाई तुला जायचं तर जा, मी तुला कधी अडवलं नाही, मला काय कीर्तन ऐकणं होत नाही, तू जा कीर्तनाला. ही म्हटली, हे बघा आज येता की नाही का जाऊ मी माहेराला. पटकन उठलं. यानं विचार केला, ही जर माहेराला गेली मला भाकरी कोण घालवणार. पटकन उठला. शेठजी म्हणतात, ठीक आहे तुझ्यासोबत कीर्तनाला येतो. बाईला एवढा आनंद झाला. नवऱ्याला घेऊन ती कीर्तनाला आली. पण गंमत अशी, त्या शेठजींचं नाव होतं वामनराव. आता कधीच कथा कीर्तन ऐकणारा माणूस कधी कीर्तन ऐकत नाही, कधी परमार्थामध्ये नाही. असा जर माणूस जर कथेला येऊन बसला तर लोकांना आश्चर्य वाटतं की नाही, की अरे या माणसाला कीर्तनाची गुढी नाही, कथेची गुढी नाही, तरी ते आलंय. म्हणजे माणसाला आनंद होतो. तो आनंद महाराजांना झाला. आणि महाराज कीर्तन चालू असताना म्हटले, आले का वामनराव. बरं या. वामनराव म्हटले, कधी कथा ऐकली नाही, कीर्तन ऐकलं नाही, बरं हिच्यामुळे आलो तर हे महाराज माझं नाव माईक मध्येच घ्यायला लागले, लोक काय विचार करतील माझा. महाराज तुरु 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 आले. वामनराव तुरु तुरु आले, महाराजांजवळ बसले. तेवढ्यात महाराज म्हटले, बसले का वामनराव. बरं बसा. आता जास्तच टेन्शन आलं. महाराजांना म्हणावं माझं नाव घेऊ नका, सारी लोक माझ्या तोंडाला पाहायला लागली, उगा आलो मी कीर्तनाला, किती मोठी पंचायत झाली असं म्हणून वामनराव उठले. तेवढ्यात महाराज म्हटले, उठले का वामनराव. बरं उठा. एवढा राग आला. वामनराव आपल्या घराच्या दिशेनं निघाले. तेवढ्यात महाराज म्हटले माईक मध्ये, चालले का वामनराव. बरं जा. वामनराव आले घरी. घरी आले, घरी येऊन झोपले. पण गंमत अशी, त्याच दिवशी वामनरावांच्या घरी 4 चोर चोरी करण्यासाठी आले. चोर घरात आले. हे वामनराव झोपेत होते. ते झोपेत बडबड करायला लागले. पण खरं सांगू का, झोपलेल्या वामनरावांची बडबड सुरू झाली. जसे चोर घरात आले, त्या चोरांमध्ये एका चोराचं नाव होतं वामनराव. जसे 4 चोर घरात आले तसे झोपीतले वामनराव म्हटले, आले का वामनराव. बरं या. चोर तर एवढे घाबरले, काय करावं काही कळेना. पहिला म्हटलं, अरे तुझं नाव या शेठजीला कसं कळालं. ते म्हटलं, आता मी तुमच्या सोबत चोरी करतोय, मला कसं कळलं, यांना माझं नाव कसं कळालं. सगळे चोर खाली बसले. तेवढ्या झोपीतले वामनराव म्हटले, बसले का वामनराव. बरं बसा. मग तर जास्तच घाम फुटला. तोंडातून शब्द फुटना. तो मम काय बोलावं काही कळना त्यांना. दुसऱ्या ठिकाणावरून चोरी करून आले होते. 1 लाख रुपयाची चोरी केली आणि आता 25-25 हजार रुपयाची वाटणी केली होती. चोर म्हटले, या जर वामनरावांनी या वामनरावाचं नाव उद्या पोलीस स्टेशनला सांगितलं तर याच्यामुळं आपण वाचू शकणार. बरं, पोलीस स्टेशन मध्ये गेल्याच्या नंतर तिथं काय गादी लोड तक्क्या फिरायला तसं काही नाही, तिथं जाऊन बसावं लागल. बरं किती दिवस हे पण सांगता येणार नाही. एक काम करू, आपापले पैसे काढा आणि इथं उशाला ठेवून द्या, म्हणजे आपल्यावर कुठलं आळ येणार. सगळ्या चोरांनी आपापल्या खिशातले 25-25 हजार रुपये काढले. 25-25 हजार रुपये काढले आणि वामनरावच्या उशाला ठेवले. सगळे उठून उभे राहिले. तेवढ्या झोपीतले वामनराव म्हटले, उठले का वामनराव. बरं उठा. आता तर एवढे घाबरले. चोर म्हटले, इथं थांबायलाच नको, बाहेर जाणार. तेवढ्यात वामनराव म्हटले, चालले का वामनराव. बरं जा.
चोरांनी अशी धूम काढली, पुन्हा शेठजींचं घरच पाहिलं नाही. त्या गावातूनच आपला सगळा पसारा सगळं घेऊन निघून गेले दूर. पण त्या गावात काय आले, रात्री पत्नी आली, झोपली, सकाळी उठली, वामनरावांना जाग आली, पाहिलं उशाला 1 लाख रुपये. त्यांनी विचार केला, अरे एका कीर्तनाला गेलो तर मला 1 लाख रुपये मिळाले. माझी पत्नी किती वर्षापासून कथा कीर्तन ऐकते, तिला किती पैसे मिळाले असतील. पत्नी समोर आली की वामनराव विचारायचे, पैसे काढ. ही म्हणायचे, अहो कोणते पैसे, काय डोकं बिकं फिरलंय काय तुमचं, कोणते पैसे. हा म्हणायचा, तू पैसेच काढ. ही म्हणायची, कोणते पैसे, असं म्हणून निघून जायची बाई. 2-3 वेळा विचारलं, पैसे काढ पैसे काढ, पण हिचं एकच उत्तर, कोणते पैसे कोणते पैसे. धरली बाईनं अशी मारली, 2 दिवस तिला काय उठताच आलं नाही. 2 दिवस तिला काय घराच्या बाहेरच जाता आलं नाही. दृष्टांत संपला. म्हणजे जर ते वामनराव 1 दिवस कीर्तनाला गेले तर त्यांना 1 लाख रुपये मिळाले. तुम्ही जर 7 दिवस इथं आले तर तुम्हाला काय मिळेल याचा आपणच तुम्हीच विचार केला पाहिजे. म्हणजे असं कधीच म्हणायचं नाही इथं येऊन आमचा टाइमपास होतोय, अजिबात नाही. कथा कीर्तन कशासाठी आहे? माणसाला जीवन जगण्याचं सूत्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टी माणसाला शिकायला मिळतात, म्हणून ही कथा असते. यातल्या कथा पण ऐकून इकडून कथा सोडून द्यायची नाही. जीवनामध्ये या कथेचा जगत असताना उपयोग करायचा आहे. नाहीतर या वर्षी तुम्ही देवी भागवत ऐकलंय, आणखीन पुढे 4-5 वर्ष ऐका, पण कथा कळाली नाही तर उपयोग होत नाही. म्हणजे एवढंच सांगायचं तात्पर्य आहे, इथं आलात तर काही ना काही सेवा करा, इथं तुमचा फायदा आहे आणि त्या सेवेचं फळ माणसाला मिळतच असतं. कुणाची सेवा फुकट जात नाही. म्हणून भगवंताच्या धर्म कार्यामध्ये आपण फूल नाही फुलाची पाकळी म्हणून सेवा केली पाहिजे. कारण देवी भागवत सांगते, आपण इतरांना दिलं, जे देतोय आपण दुसऱ्यांना त्याच्या दुप्पट आपल्या जवळ ती वस्तू वाढत असते, त्या गोष्टीचं ज्ञान माणसाला होत असतं. सुभाषितकार सुद्धा म्हणतात, हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम श्रोतस्य भूषणम शास्त्रम भूषणी किम प्रयोजनम. की मुळातच या हाताची शोभा दान देण्यामध्ये सांगितलेली आहे. एके ठिकाणी गोड वर्णन आलेलं आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देता देता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेता जावे. देणाऱ्याने देत जावे, जे आहे ते देत चला. नाही दिलं तर महाभारत शिकवतंय. म्हणजे तसं महाभारत कथा होते असं नाही, कुठं कथा होत महाभारताची. पण महाभारतामध्ये दुर्योधन नावाचा राजा होऊन गेला. माहिती का सर्वांना? झोप लागली काय? नाही ना. दुर्योधन देत नव्हता, त्याच्या दारामध्ये कुणी पण येऊ द्या देत नव्हता. पण एक काम करायचं, काय देणाऱ्यांची घर बोटानं दाखवायचा. या गल्लीचा तुला तिथं मिळेल, माझ्याकडे काही मिळणार. देत नव्हता पण देणाऱ्यांची घर बोटानं दाखवत होता. एक दिवस दुर्योधन जंगलामध्ये गेला, आग लागली, त्या आगेमध्ये फसून गेला. त्याला बाहेरच पडता येईना. जेवढी काही जवळची मित्र होती ना, सगळी त्याला टाकून पळून गेली.
आता हा मोठमोठ्यानं ओरडायला लागला, कोणीतरी मला वाचवा, मी हस्तिनापूरचा युवराज आहे, अरे माझं नाव दुर्योधन आहे, मला कुणीतरी वाचवा. पण कुणीच मदत करायला आलं नाही. आता भूक लागली, तहान लागली, काय करावं काही कळेना, ओरडत होता. पण शेवटी विश्वाच्याच मालकाला दया आली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथं प्रगट झाले आणि आवाज दिला, दुर्योधना तुला तहान लागली का? हो देवा खूप तहान लागली. अरे तुला भूक लागली का? हो देवा खूपच भूक लागली. भगवान बोलले, कधी कुणाला काही दिलं का? दुर्योधन म्हटलं, मी कधीच काही कुणाला दिलं? भगवान म्हटले, असाच मर. कधी काही दिलं नाही ना, तर असाच मर. तो शरण आला, देव मला क्षमा करा. भगवंताच्या लक्षात आला, रे हा देत नव्हता पण देणाऱ्यांची घरं दाखवत होता. आवाज दिला, दुर्योधना अरे ज्या बोटानं देणाऱ्यांची घरं दाखवली ते बोट घे, तुझ्या जिभेला लाव, तुझी तहानही जाईल आणि भूक पण जाईल. ज्या बोटानं देणाऱ्यांची घरं दाखवली ना महिला मंडळ, ते बोट घेतलं ना आपल्या जिभेला लावलं, परिणाम त्याची भूक पण गेली आणि तहान पण गेली. जंगलात ज्या फसलाय ते जंगल सुद्धा अदृश्य झालं. आणि दुर्योधन आपल्या घरी गेला. याच्यातून सांगायचं एवढं की आपण जरी कुणाला काही नाही देता आलं, तुम्हाला देऊ नका, पण निदान ज्यांच्याकडे आहे त्यांची निदान घर तरी दाखवत जा. का कधी जरी आपल्यावर पण अशी वेळ आली दुर्योधनासारखी, निदान बोट चाटण्याचं भाग्य तरी सगळ्यांना मिळालं पाहिजे ना. मग देऊ नका, नाही देता आला तर दुसऱ्यांची घरं दाखवत जा, त्यामध्ये सुद्धा तुमचं कल्याण आहे. पण दिलं तर चांगलंच आहे, म्हणजे तुम्ही देत नाही असा माझा अर्थ नाहीये. पण आपण आपल्या जवळची एखादी वस्तू दुसऱ्यांना दिली तर त्यामध्ये वाढ होत असते, आणि ते जर सांभाळून ठेवलं तर त्याचं विष बनत असतं. म्हणून इथं आलात तर फुल आहे, फुलाची पाकळी म्हणून सेवा करा. तुम्ही मदत नाही केली तर सप्ताह बंद पडणार नाही. पण हा कुठंतरी धर्म कार्यामध्ये आमचा सुद्धा सहभाग झाला पाहिजे, अशी जर मनामध्ये भावना ठेवली, इच्छा ठेवली, तर तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही. पण इथं येऊन आपण सेवा केली पाहिजे. तर एवढं सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आहे, सगळ्यांनी मदत करावी एवढीच माझी विनंती असेल. जगदंबा माता की जय. काल आपण खूप चांगल्या विषयाचं चिंतन केलं. भगवान श्री कृष्ण परमात्म्याची कथा आपण श्रवण केली की वसुदेव महाराज यांच्या जीवनामध्ये पुत्र हरणाचे दुःख आले. आई जगदंबेचा 9 दिवस त्यांनी नवरात्र महोत्सव केला. शेवटची आहुती द्यायला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा जामुंती सहित द्वारकेत यायला एकच झालं. आणि मग वसुदेव महाराजांना खूप आनंद झाला. त्यांनी जगदंबेचे धन्यवाद व्यक्त केले. भगवंताची कथा पाहत 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 आपण देवी भागवताचा महिमा ऐकला की हे देवी भागवत कुणाला ऐकायला मिळतं आणि याचा महिमा किती मोठा आहे. ज्या घरामध्ये संतती नाही, संतती दुःख कमी करण्याचं काम हे देवी भागवत करते. आणखीन कुणाच्या जीवनामध्ये दुःख आलं तर ऐका, या देवी भागवतामध्ये ज्या प्रकारे वसुदेवांच्या जीवनातील संततीचं दुःख जसं कमी झालं, त्याच प्रकारे देवी भागवत कथेने ज्यांनी 18 पुराणांची रचना केली असे व्यास महाराज यांच्या जीवनातील सुद्धा दुःख कमी झालं. व्यास महाराज फार अधिकारी महात्मे आहेत.
की ज्यांनी अनेक पुराणांची रचना केली, त्यातील हे देवी भागवत महापुराण. कुणी म्हणेल ताई व्यासांच्या जीवनामध्ये असं काय झालं? तर व्यास महाराजांचं सुद्धा संततीच्या बाबतीतील हे दुःख कमी झालेलं आहे. कथा खूप सुंदर आहे, सर्वांनी थोडस लक्ष देऊन ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पण माझं बोलणं, माझे शब्द तुम्हाला कळतात ना? डोक्यावरून जात नाही ना? नाही, इकडे हिंदी बोलतात त्यामुळं म्हटले नाही. एखादा शब्द कळाला तर मला पुन्हा पुन्हा विचारा. कथा सुंदर आहे, थोडीशी लक्ष देऊन ऐका. आणि कथा पण यातल्या तुमच्यासाठी नवीन आहेत, कारण मागच्या वर्षी तुम्ही शिवपुराण ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे का? निमंदड. हा, आता या गावात जरा थोडे वेगळे आहेत ना, त्यामुळे आम्हाला अवघड जाते. महाराष्ट्रामध्ये सोपी सोपी गावांची नाव आहेत ना, त्यामुळे ते पटकन येते, पण थोडस अवघड जात इकडे. निमंदंड, बरोबर ना? तर कथा खूप सुंदर आलेली आहे की एकदा प्रसंग असा घडला की व्यास महाराजांनी एक दृश्य पाहिलं की एक चिमणा आहे आणि एक चिमणी आहे, आणि ती चिमणा आणि चिमणी मिळून त्यांचं जे पिल्लू आहे त्या पिलाच्या तोंडामध्ये चारा भरवत आहेत. ते दृश्य पाहिलं आणि व्यासांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, अरे पशु पक्षी आहेत पण किती प्रेमानं राहतात, माझ्या जीवनामध्ये सुद्धा हे प्रेम सुख असायला पाहिजे, या प्रेम सुखापासून मी का वंचित राहावं, असा प्रश्न व्यास महाराजांना पडला. पशु पक्षी आहेत पण किती प्रेमानं त्या पिलाच्या तोंडामध्ये घास भरवतात. ते दृश्य पाहिलं त्यांच्या मनामध्ये पुत्र प्राप्तीची इच्छा निर्माण झाली. आता पुत्र प्राप्तीची इच्छा निर्माण झाली, काय करावं काही कळेना. व्यास महाराज चालत 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 सुमेरू पर्वतावर गेले. आता पर्वतावर जाऊन तपश्चर्या करायची, पण तिथेही प्रश्न पडला, मुलगा मिळवण्यासाठी मी कोणत्या देवाची आराधना करू? मनामध्ये प्रश्न यायला आणि तिथं नारदजींचं आगमन व्हायला एकच झालं. कालच मी सांगितलं, जे चिपळ्या वाजतात, गळ्यामध्ये विणा घालतात, जिथं जिथं जातात तिथं आग लावतात, हे खरं आहे, पण त्यांच्या आगीने कुणाचं नुकसान होत नाही, जगाचं कल्याणच होतंय, असे नारदजी. नारायण नारायण प्रगट झाले. व्यास महाराजांनी नारदजींचं स्वागत केलं, वंदन केलं आणि नमस्कार केला नारदजींना. व्यास महाराजांचा चेहरा पाहिला नारदजींनी. नारदजींनी विचारलं, व्यासजी काही दुःख आहे का तुम्हाला? तुमचा चेहरा एवढा चिंतेमध्ये का आहे? काही अडचण आहे का? त्यावेळी व्यास महाराज बोलले, नारदजी मी एक दृश्य पाहिलं, चिमणा चिमणीचं, माझ्या मनामध्ये पुत्र प्राप्तीची इच्छा निर्माण झाली, पण मुलगा मिळवण्यासाठी मी कोणत्या देवाची आराधना करू? इंद्राचं तप करू, सूर्य, गणपती, शंकर, विष्णू, ब्रह्मदेव, कोणत्या देवाची उपासना करू तेच मला कळत नाही. तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही संत आहात, तुम्ही काहीतरी मार्ग सांगा. व्यास महाराजांचा प्रश्न नारदजींनी ऐकला, खूप आनंद झाला आणि नारदजी बोलले, व्यासजी एकदा असाच प्रश्न मी माझ्या पित्याला म्हणजे ब्रह्मदेवाला विचारला होता. कारण एकदा नारदजी सांगू लागले की ब्रह्मदेव विष्णू भगवंताकडे गेले
तेव्हा विष्णू भगवंतानं ध्यान लावलेलं होतं. डोळे बंद करून ध्यान लावून बसलेले विष्णू भगवान, त्यांना ब्रह्मदेवानं विचारलं की विष्णू भगवान, तुम्ही मूळ सृष्टीचे मालक आहात. पूर्ण सृष्टी तुमच्या सत्तेनं चालते. एवढंच नाही, माझा जन्म सुद्धा तुमच्यापासून झालेला आहे. मग तुम्ही कुणाचं ध्यान करता? ध्यानस्थ असलेले विष्णू भगवान यांनी डोळे उघडले आणि ब्रह्मदेवाला सांगू लागले, ब्रह्माजी, तुम्ही जे बोलतायत ते बरोबर आहे, पण आपल्याला ही चालवणारी एक शक्ती आहे. त्या शक्तीची उपासना मी करत आहे, तिचं ध्यान करत आहे मी. कोणती शक्ती? ब्रह्मदेवानं प्रश्न केला. विष्णू भगवान सांगू लागले, ब्रह्माजी, मी सृष्टीचं पालन करतो, तुम्ही पण सृष्टीची निर्मिती करता. रुद्र भगवान सुद्धा संहार करता. हे फक्त तिच्या कृपेनं चालू आहे. मी काही कार्य करत नाही. जे काही कार्य आहे तीच माझ्याकडून करून घेते. का? कारण तिच्याच कृपेने मला हैग्रीव व्हावं लागलं. तिच्याच कृपेने मला मधु आणि कैटभ या 2 राक्षसांसोबत युद्ध करावं लागलं. ही तिची कृपा आहे, मी काही करत नाही. आता हे सूत महाराज शौनकादी महामुनींना सांगतात. आणि देवी भागवत थोडं कठीण आहे बरं का, थोडस लक्षपूर्वक ऐका. आता हा सगळा संवाद सूत महाराज शौनकादी महामुनींना सांगतात. तर शौनकादी महामुनी इथं प्रश्न त्या ठिकाणी सूतजींना विचारतात की सूतजी, भगवंताला हैग्रीव व्हावं लागलं. हैग्रीव याचा अर्थ म्हणजे भगवंताचं मस्तक कसं तुटून पडलं त्याची कथा आम्हाला सांगा. लगेच प्रश्न केला. तेव्हा सूतजी त्या प्रश्नाचं त्यांना उत्तर देऊ लागले. सूतजी सांगू लागले की भगवंताचं मस्तक कसं उडून गेलं आणि भगवतीच्या आशीर्वादाने भगवान विष्णूंना हैग्रीव कसं व्हावं लागलं त्याची कथा आलेली आहे. की एक वेळी भगवान विष्णू आणि देवांचं भयंकर असं युद्ध झालं. एवढं युद्ध चालू होतं, अनेक वर्षापर्यंत, 10,000 वर्षापर्यंत युद्ध चालू होतं. आणि ते युद्ध करून भगवान विष्णू थकून गेले. एवढे थकले की त्यांना जागेवरच झोप लागली. ज्या भूमीमध्ये युद्ध झालं तिथं विष्णू झोपी गेले. पण एक दिवस देवांनी एक यज्ञ करायचं आयोजन केलं. मग यज्ञ करायचं म्हटलं की सगळे देव चालत चालत ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेव म्हटले, आपण विष्णू भगवंताचा सुद्धा सहभाग घेऊ यामध्ये. असं म्हणून ब्रह्मदेवासहित सगळे देव क्षीरसागरामध्ये आले. पण क्षीरसागरामध्ये विष्णू भगवान दिसलेच नाही. सगळ्यांना प्रश्न पडला असेल, अरे विष्णू भगवान कुठं गेले असतील. तेव्हा ब्रह्मदेवांनी डोळे बंद केले आणि अंतर्दृष्टीनं पाहिलं. ज्या ठिकाणी युद्ध केलं तिथंच विष्णू झोपलेले आहेत असं दिसलं त्यांना. आणि मग सगळेजण त्या रणभूमीवरती आले. झोपलेल्या श्री विष्णूंना पाहिलं. सगळे देव होते, इंद्र, चंद्र, सूर्य, भगवान भोलेनाथ, ब्रह्मदेव, सगळे देव होते. झोपलेल्या श्री विष्णूंना पाहिलं आणि मग ब्रह्मदेव म्हटले की आपल्याला विष्णू भगवंताची झोप मोडावी लागेल. का? कारण जोपर्यंत त्यांची झोप मोडत नाही तोपर्यंत यज्ञ होत नाही. पण शंकर भगवान बोलले, ब्रह्माजी,
आपण जर दुसऱ्याची झोप मोडवली तर त्याचं पाप आपल्याला लागत असतं. म्हणून कधीच कुणाची झोप मोडायची नाही. एखादा व्यक्ती झोपलेला असेल अजिबात त्याला उठवू नका. पण काही काही माणसं एवढी विचित्र झोपतात. काही काही आता झोपेचे पण बरेच प्रकार आहेत. डोळे उघडी, तोंड वाशी. काही काही झोपले ना या कोपऱ्यात झोपतात, उठताना पलीकडच्याच कोपऱ्यात निघतात. काही काहींना तर झोपेमध्ये चालायची सवय असते. झोपताना स्वतःच्या घरात झोपतात आणि उठताना दुसऱ्याच्याच घरात उठतात. त्याला म्हणतात चक्रीय झोप. झोपेचे पण बरेच प्रकार आहेत. पण पहा, देवी भागवत सांगते कधी कुणाची झोप मोडायची नाही, त्याचं पाप आपल्याला लागत असतं. रुद्र भगवान बोलले की विष्णूंची जर झोप मोडली तर आपल्याला पाप लागल. ब्रह्महत्या एवढं पाप माणसाला लागत असतं दुसऱ्याची झोप आपण मोडवली तर. तेवढ्यात इंद्र बोलला. इंद्रदेव म्हटले, बोले बाबा, तुम्ही म्हणता कुणाची झोप मोडू नका, पण हे विष्णू जोपर्यंत झोपेतून उठत नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण होत नाही. त्यांची झोप मोडवणं हे महत्वाचं आहे. काय करावं काही कळेना. ब्रह्मदेव म्हटले, थोडस तुम्ही सगळेजण शांत व्हा, मी काहीतरी मार्ग काढतो. गंमत अशी, त्याच देवांच्या बाजूला काही वाळवीची किडी होती. ब्रह्मदेव म्हटले, या वाळवीच्या किड्यांना बाजूलाच एक धनुष्याची दोरी होती. ती दोरी आपण कुरतडायला लावू, ती तुटली, त्याचा आवाज होईल आणि त्याचा आवाज झाला की विष्णू भगवान झोपेतून जागे होतील. आपण वाळवीच्या किड्यांना ते काम सांगू. ते ऐकलं त्या किड्यांनी. ते वाळवीचे किडे बोलले, ब्रह्माजी काय बोलता तुम्ही? आत्ताच भोले बाबा म्हटले की दुसऱ्याची झोप मोडणं हे चांगलं नाहीये. ब्रह्मदेव म्हटले, वाळवीच्या किड्यांना तुम्ही विष्णू भगवंताची झोप मोडा. ते सगळे वाळवीचे किडे बोलले, ब्रह्माजी तुम्ही झोप मोडवली तर ते पाप आणि आम्ही झोप मोडवली तर ते पुण्य का? आम्हाला नरकामध्ये पाठवता का? अजिबात नाही, आम्ही तुमचं कामच करणार नाही. कोण म्हणताय? ती वाळवीची किडी. पण ती म्हटली, ब्रह्माजी बरं आम्ही तुमचं काम केलं पण असतं, पण आमचा फायदा काय त्यात? काय म्हणतात? एक वेळेस आम्ही तुमचं काम केलं पण असतं, ती धनुष्याची दोरी कुरतडून टाकली असती, तुमचं काम केलं असतं, पण आमचा फायदा काय? कारण आज लोक फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. आता ज्यांना तुम्ही म्हटलं चला कथेला, ते जर नाही आले, फक्त घरी गेल्याच्या नंतर एकच निरोप द्या. जे कोणी कथेला येणार आहेत, शेवटच्या दिवशी त्यांना सुंदर सुंदर साडी भेटणार आहे, ते लगेच कथेला येतात. म्हणजे आज माणसं फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. ते म्हटले काम केलं असतं, पण आमचा फायदा काय? ब्रह्मदेव त्यांना सांगू लागले, आम्ही जो यज्ञ करणार आहोत तर हवन कुंडा मध्ये जे काही आम्ही साहित्य टाकू, हवन कुंडाच्या बाहेरचा भाग तुमचा, त्यामध्ये आम्ही तुमचा वाटा करतो. हवन कुंडाच्या बाहेरचा भाग तुमचा ना आतला भाग आमचा. एका मिनिटामध्ये तयार झाले, ते उड्या मारायला लागले. कोण? वाळवीचे किडे. ब्रह्मदेव म्हटले, आता जास्त उड्या मारू नका, कामाला लागा. का? तुम्हाला फुकट कामावर ठेवलेलं नाहीये. सगळे उठले, त्या दोरीवर जाऊन बसले, दोरी कुरतडायला सुरुवात केली. पाहता पाहता अर्ध्यात दोरी आली. आता दोरी तुटणार. भयंकर असा आवाज झाला, प्रचंड आवाज झाला. वारे सुटू लागले, वादळी वारे त्या ठिकाणी निर्माण झालं, समुद्रामध्ये लाटा निर्माण झाल्या, सगळीकडे अंधार झाला. काय करावं काही कळेना, अंधार झाला. काहीतरी घटना घडती की काय, प्रत्येकाला प्रश्न पडला. पाहता पाहता धनुष्याची दोरी तुटली. परिणाम असा झाला, विष्णू भगवंताचं त्या दोरीनं मस्तक उडून गेलं. सगळीकडे अंधकार झाला. भगवान विष्णूंचं मस्तक उडून गेलं, धड एकीला आणि मस्तक दुसरीकडे. विष्णू भगवंताची ती अवस्था पाहिली, सगळे देव रडायला लागले आणि ब्रह्मदेवाला दोष देऊ लागले. ब्रह्माजी
हे सगळं काही तुमच्यामुळे झालेलं आहे. अरे ज्या देवाचा काही दोष नाही त्याचं मस्तक उडून गेलं. सगळेजण रडू लागले. ब्रह्मदेव म्हटले रडू नका, जे काही घडतंय ते माणसाच्या नशिबानं घडत असतं, यामध्ये कुणाचा काही दोष नाही. इंद्र बोलला ब्रह्मदेवा असं करायलाच नको होतं. ब्रह्मदेव बोलले इंद्रा तुला पण तुझ्या कर्माचं फळ मिळालेलं आहे, तुला पण हजारो भग पडली होती. तसं विष्णू भगवंताचं मस्तक उडून गेलंय, यामध्ये काहीतरी त्यांचं नशीब असेल, काहीतरी प्रारब्ध असेल, म्हणून त्यांचं मस्तक उडून गेलेलं आहे. पण आता शोक करून काही उपयोग नाही. ब्रह्मदेवाने एक मार्ग सांगितला. देवांना सांगितलं रडू नका, त्या भगवतीची आराधना करा, तिचं चिंतन करूया आपण. कारण ती एकमेव सनातनी भगवती अशी आहे की जिला सुख आणि दुःख या दोन गोष्टी स्पर्श करत नाहीत. ती सनातनी भगवती जग व्यापून जगाच्या पलीकडे आहे. तिनंच या सृष्टीला निर्माण केलंय. मनुष्याच्या जीवनामध्ये जे काही घडतंय ते फक्त तिच्याच कृपेनं घडतंय. इथं कुणाला दोष देऊ नका. आणि मग सगळ्यांनी भगवतीची उपासना, तिची आराधना करायचं ठरवलं. सगळ्यांनी त्या ठिकाणी भगवतीची स्तुती केली. सूतजी सांगतात ब्रह्मदेवानी सगळ्या देवांनी मिळून जगदंबेची स्तुती केली. अष्टभुजाधारी मां भगवती तिथे प्रकट झाली. जगदंबा माता की जय. मां भगवती तिथे प्रकट झाली आणि आकाशामध्ये आकाशवाणी झाली. देवांनो काही काळजी करू नका, तुमची स्तुती ऐकून मी प्रसन्न झाले. काय पाहिजे ते मागा. कुणीतरी म्हटलं आई भगवान विष्णूंचं मस्तक आमच्याकडून चुकून त्यांचं मस्तक बाजूला झालं, फक्त जसे विष्णू होते तसं त्यांना पहिल्यासारखं बनवा. भगवतीनं सांगितलं देवानो काही काळजी करू नका, पण हा विष्णूंचं मस्तक तुटून गेलं त्यामध्ये सुद्धा तुमचं कल्याण आहे. पण पहा आणखीन एक कारण आहे भगवंताचं मस्तक कसं उडून गेलं. की एकदा वैकुंठामध्ये लक्ष्मी आणि विष्णू भगवान होते. दोघांच्या गप्पा रंगल्या आणि गप्पामध्ये विष्णू भगवंताचं लक्ष लक्ष्मी मातेकडे अजिबात नव्हतं. लक्ष्मी मातेला राग आला आणि लक्ष्मी मातेच्या मनामध्ये एक वाईट विचार निर्माण झाला की विष्णूंचं लक्ष माझ्या बोलण्याकडे नाही, यांचं तर मन दुसऱ्या स्त्रीवर गेलं नसेल ना. असे वाईट विचार मनामध्ये आले आणि त्या हळूच बोलल्या की माझ्या बोलण्याकडे तुमचं लक्ष नाही म्हणून माझा शाप आहे, तुमचं मस्तक गळून पडल. असंही एक कारण आहे की त्या कारणाने विष्णू भगवंताचं मस्तक गळून पडलं. पण भगवतीनं सांगितलं विष्णू भगवंताचं मस्तक उडून गेलं त्यामध्ये सुद्धा तुमचं कल्याण आहे. सगळी देव म्हटली आई कसं कल्याण आहे. तर भगवतीनं सांगितलं फार पूर्वी हैग्रीव नावाचा एक दैत्य होता. त्यानं माझी तपस्या केली, एवढी तपश्चर्या केली, माझी स्तुती केली. 9 दिवस त्यानं व्रत केलं, उपासना केली. परिणाम मी तामसी रूपामध्ये त्याला दर्शन दिलं आणि त्याला विचारलं बाळा तुला काय पाहिजे ते माग. त्यानं त्यावेळी काही मागितलं नाही. आणखीन पुढे जाऊन त्यानं फार मोठं कठोर व्रत उपासना केली. मी पुन्हा त्याच्यावरती प्रसन्न झाली आणि त्याला विचारलं तुला काय वरदान देऊ.
तर त्या दैत्यानं वरदान मागून घेतलं, आई मला कधीच कुणाच्याच हातून मरण येऊ नये, मला अमर होण्याचं वरदान द्या. पण भगवतीने सांगितलं की अरे या सृष्टीचा नियमच असा आहे, जो जन्माला आलाय त्याला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. इथं अमर कुणी नाही, तुला अमर होण्याचं कसं वरदान देऊ? आणि खरंय, ज्याचा जन्म झालाय प्रत्येकाला एक ना एक दिवस इथून जायचं आहे, अमर कोणी नाही. अरे देवाधिकांना जावं लागलं, तुम्ही आम्ही तर आले अवतार हो, इथं नाही उरो आले अवतार हो, इथं नाही उरो आले अवतार हो, इथं नाही उरो आले अवतार. रती पामरा जीव किती, रती पामरा जीव किती, रती पामरा जीव किती, रती पामरा जीव किती. सापा म पगा मरे ग, सापा म पगा मरे, सापा म पगा मरे ग, सापा म पगा मरे ग, सापा म पगा मरे. पापनी धप मा मा मद पम ग ग ग प म ग रे, सरे ग म पद पा. पापनी धप मा मा मद पम ग ग ग प म ग रे, सरे ग म पद प, सरे ग म पद प, सरे ग म पद पा. रती पामरा जीवा की, रती पामरा जीव किती, इथं नाही उरो आले अवतार हो, इथं नाही उरो आले अवतार. रते पामरा जीव किती, रते पामरा जीव किती, रते पामरा जीव किती, रते पामरा जीव किती, इथं नाही उरो आले अवतार. इथं नाही उरो आले अवतार, आले अवतार, आले अवतार. देवाधिकांना जावं लागलं, तुम्ही आम्ही तर साधे माणसं आहोत. येत नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. देवाधिकांना सुद्धा त्यांचं कार्य संपून इथून या जगाचा निरोप घ्यावा लागलेला आहे. आणि पहा, प्रत्येकाला जायचं आहे, कारण ज्या दिवशी माणसाचा जन्म होतो त्याच दिवशी माणसाच्या मृत्यूची तारीख, वेळ, ठिकाण, कसं काय, कुठं मरण येईल, सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. मरण हे कुणाला टाळता येत नाही. तर काही काही म्हणतील ताई आम्हाला मरण टाळता येईल, पण अजिबात नाही. कित्येक जणांनी प्रयत्न केले, पण त्यांना त्यामध्ये यश आलेलं नाहीये. भागवतामध्ये सुद्धा राजा परीक्षितीने पुढे देवी भागवतामध्ये त्याचा नामोल्लेख आलेला आहे, पण त्यानं सुद्धा मरण टाळण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. का? जगाचा नियमच आहे, ज्याचा जन्म झालाय त्याला एक ना एक दिवस मृत्यूला. नाशिवंत देहा, नाशिवंत देहा, नाशिवंत देहा जाणार सकळ. नाशिवंत देहा, नाशिवंत देहा, नाशिवंत देहा जाणार सकळ. नाशिवंत देहा, नाशिवंत देहा, नाशिवंत देहा, नाशिवंत देहा जाणार सकळ. नाशिवंत देहा, नाशिवंत
खातो काळ सावधान. ज्या दिवशी जन्म झालाय सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. मरण कोणाला टाळता येत नाही. एकदा पक्ष्यांचा राजा गरुड, गरुडाची आई आजारी पडली. सगळे देव भेटायला आले. 2 दिवस झाला गरुड आपल्या आई जवळ आहे. आईला थोडस बरं वाटायला लागलं. गरुड पुन्हा आपल्या कामावरती गेले. विष्णू भगवंतानं विचारलं, का रे गरुडा, 2 दिवस झाले तू आलाच नाही. देवा, माझी आई खूप आजारी होती म्हणून येणं झालं नाही. बर बर बर, आता बरे का तुझ्या आईचं? हो देवा, आता बरं आहे. पण इकडे गरुडाच्या आईला भेटायला सगळे देव आले. इंद्र, चंद्र, सूर्य सगळे देव आले. त्या देवांमध्ये यमदेव सुद्धा आले. यमदेव आले, सगळे देव भेटून गेले. पण गरुडाची आई घाबरली. का? यमाला पाहिलं म्हणून. गरुडाचं काम संपलं. संध्याकाळी गरुड आपल्या घरी आला. आई घाबरलेली पाहिली आणि गरुडानं विचारलं, आई काय झालं तुला? तुझी जास्त तब्येत खराब झाली का? बाळा, मला खूप भीती वाटते. आई, कशाची भीती वाटते? कुणी आलं होतं का? हो बाळा, सगळे देव आले होते. कोण कोण आलं होतं? इंद्र आला, चंद्र आला, सूर्य आला, भगवान श्री शंकर आले, ब्रह्मदेव आले, सगळे देव आले होते. पण बाळा, त्या देवांमध्ये यमदेव सुद्धा आले. त्यांना पाहिल्यापासून मला खूप भीती वाटायला लागली. यमाचं नाव ऐकलं. गरुडानं आपल्या आईला उचललं, पाठीवरती घेतलं आणि पंख फडकवत फडकवत निघाला जंगलाच्या दिशेने. दूर जंगलात गेला. मोठं वटवृक्षाचं झाड होतं. त्या झाडाच्या खोडामध्ये आपल्या आईला ठेवलं. आईची काळजी मिटली. गरुड महाराज बाहेर आले तर तिथे लगेच यमदेव हजर झाले. गरुडाने विचारलं यमराजांना, इकडे तुम्ही कस काय? काय नाही म्हणे, माझं एक काम होतं म्हणून मी आलो. काय काम आहे म्हणे? जे काम मला करायचं होतं गरुडा, माझं काम तूच केलं. कसं? कारण तुझ्या आईचं मरण ह्या झाडाच्या खोडात होतं. अरे, मला जे करता आलं नाही ते तू काम केलं. कौतुक आहे तुझं. आता मला जाऊ दे, तुझ्या आईला घेऊन जायचंय. गरुड घाबरला. काय करावं काही कळेना. आई 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 असं म्हणत म्हणत जंगलाच्या दिशेने पळाला. झाडाच्या खोडाजवळ आला. खोडामध्ये प्रवेश केला तर आईचा जागेवरच मृत्यू झालेला. आईचा मृतदेह पाहिला आणि गरुड ढसढसा रडू लागला. यमदेवांनी समजावून सांगितलं, गरुडा, तुझ्या आईचं आयुष्य संपलं होतं म्हणून तिला घेऊन चाललो. किती जरी माणसानं मरण टाळण्याचा प्रयत्न केला, कधी कुणाला टाळता येत नसतो. गरुडाची आई, पक्ष्यांचा राजा गरुड, भगवंताचं वाहन असणारा गरुड, त्याच्या आईला मरण टाळता आलं नाही तर तुम्ही आम्ही साधे माणसं आहोत. माणसं, आपल्याला कसं मरण टाळता येईल? प्रत्येकाला जायचं आहे, पण जात असताना माणसाने विचार केला पाहिजे, इथं आलोत कशासाठी? पहा, जन्माला येणं आणि मरणं या 2 गोष्टी माणसाच्या हातामध्ये नाही आहेत. कारण जन्माला येणं हे जर माणसाच्या हातात असतं तर सगळीच लोक श्रीमंताच्या घरामध्ये जन्माला आली असती, गरीबाच्या घरामध्ये कुणी जन्माला आलं नसतं. एक वेळेस माणसाला जन्माची तारीख सांगता येते, पण मृत्यूची तारीख सांगता येते का? निमंत्रण, आता व्यवस्थित नाव घेतलंय. कुणाला माहितीये का कोण कधी जाणार आहे? सांगता का मला? तुम्ही कधी जाणार आहात? अजिबात नाही. आम्हाला सुद्धा सांगता येणार नाही.
जन्माला येणं आणि मरण हे माणसाच्या हातात नाहीये, पण जन्म आणि मरण या दोन्ही काळामध्ये जो वेळ आहे त्या वेळेमध्ये चांगलं कर्म करणं हे माणसाच्या हातात आहे. म्हणून माणसानं चांगलं कर्म केलं पाहिजे. प्रत्येकाला जायचं आहे. एक ना एक दिवस प्रत्येकाला या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. किती जरी प्रयत्न केले तर मरण कुणाला टाळता येणार नाही. तू लाख हिफाजत करले, तू लाख करी रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. हरि बोल, जय हो. एकदा आमच्या सगळ्या कलाकार मंडळीसाठी सगळ्यांसाठी जोरात टाळी वाजवा. किती जरी प्रयत्न केला, तू लाख हिफाजत करली, तू लाख करी रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी. कौन सा पिंजरा? ए पिंजरा. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. किती जरी प्रयत्न केला प्रत्येकाला जावं लागणार आहे. का? या सृष्टीचाच नियम आहे. ज्याचा जन्म झालाय प्रत्येकाला जायचं आहे. माऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे, उपजिते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किंवा ज्यात सिंहई ध्रुवर मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहारेर्थे नत्वम शुची तुमर्हसी. ज्याचा जन्म झालाय तो जाणार आहे, पण जो गेलाय तो पुन्हा जन्माला येणार आहे. हा सृष्टीचा नियम आहे. आई भगवतीनं सांगितलं हैग्रीवाला, अरे जन्म आणि मरण हे माणसाला चुकवता येत नाही. इथं कुणीच अमर नाही. मी तुला अमर होण्याचं कसं वरदान देऊ? दुसरं काहीतरी माग. एवढा विचार केला. अर्धा तास डोक्याला हात लावून 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 विचार आला. तो म्हटला, ठीक आहे आई, एकच वरदान दे मला, हैग्रीवाशिवाय कुणाकडून पण मरण नकोय. आई भगवती तथास्तु म्हटली आणि अदृश्य झाली. पण हा हैग्रीव, आईचं वरदान त्याला मिळालं, पण लोकांना त्रास देऊ लागला. सगळ्यांना तो त्रास देऊ लागला. ऋषी मुनी असतील सगळ्यांना सोळू की पळू करून सोडलं. साऱ्या देवांना त्रास देऊ लागला. ज्या ठिकाणी यज्ञ याग चालू आहे तिथं येणार आणि त्या यज्ञामध्ये काहीतरी मांस टाकणार, यज्ञ भंग करणार, असे अनेक वाईट काम तो करू लागला. सगळे देव ब्रह्मदेवाकडे आले, पण ब्रह्मदेव म्हटले, मी काही करू शकत नाही.
एक काम करू, आपण भगवतीची उपासना करू. आई जगदंबेचा धावा केला, आईची स्तुती केली. आणि पुन्हा मग आकाशवाणीद्वारे सांगितलं जगदंबेनं की विष्णू भगवंताचं जे मस्तक गळून पडलेलं आहे ते चांगल्या कामासाठी तुम्ही आता जास्त विचार करू नका. कुठेतरी जाणे का घोड्याचं मस्तक घेऊन या आणि ते मस्तक विष्णू भगवंताला लावा, जेणे कारणाने हा राक्षस मरल. सगळे देव गेले, एका घोड्याचं मस्तक आणलं, विष्णू भगवंताला बसवलं, तर विष्णू भगवान स्वतः हयग्रीव झाले. आणि मग त्या राक्षसासोबत घनघोर युद्ध सुरू झालं. राक्षस शक्तिशाली होता, पराक्रमी होता, काही केल्यानं ऐकत नव्हता. पण भगवतीनं सांगितलं हयग्रीवाच्याच हाताने तुझं मरण येईल. भगवान विष्णूंनी शक्तीचा असा प्रयोग केला, असा वार केला की एका वारातच हा हयग्रीव ठार झाला, त्याचा वध झाला. सगळ्यांनी जगदंबेचा जय जयकार केला. जगदंबा माता की जय, पवन सूत हनुमान की जय. तर अशा प्रकारे विष्णू भगवान भगवतीच्या प्रसादावरून हयग्रीव बनले. तिच्या कृपेने त्यांचं मस्तक उडून गेलं. हयग्रीव रूप धारण करून त्यांनी हयग्रीव नावाच्या दैत्याचा वध केला आणि देवांवरती आलेलं संकट सगळं निघून गेलं. भगवंताचं ते रूप अदृश्य झालं. विष्णू भगवान मूळ रूपात आले आणि आपल्या क्षीरसागरामध्ये निघून गेले. पुढे जाऊन त्यांचा यज्ञ पूर्ण झाला. ठरल्याप्रमाणे वाळवीचे कडे त्यांना त्यांचा भाग देण्यात आला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. तर ही सगळी कथा नारदजी व्यास महाराजांना सांगतायत आणि नारदजी आणि व्यासांचा संवाद सूत महाराज शौनकादी महामुनींना सांगतायत. तर अशा प्रकारे भगवंताला हयग्रीव व्हावं लागलं. पुढे 5000 वर्ष मधु आणि कैटभ नावाचे 2 राक्षस, त्यांची उत्पत्ती कशी झाली, त्याचं कारण काय, त्याची कथा काय, ते आपण पुढच्या 17 भागामध्ये पाहू. आत्ताचा कथा सत्र इथेच थांबू.